सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव नगर परिषदेच्या वतीनं परंपरेनुसार पावसाळ्यातील गोदावरी नदीच्या पहिल्या नव्या जलप्रवाहाचं आज विधिवत जलपूजन करण्यात आलंय। यावेळी साडी, ओटी व पूजन साहित्य अर्पण करून गोदामाईची पूजा करण्यात आली। नवदाम्पत्य श्री व सौ ओम बागुल यांच्या हस्ते मुख्य पूजन संपन्न झालंय। नगर अध्यक्ष पराग संधान व मुख्याधिकारी अजित निकत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या धार्मिक विधीमध्ये गोदावरी नदीचा जलप्रवाह वर्षभर अखंड वाहत राहावा, शहरातील नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि तसेच बळीराजाच्या जीवनात सुख, समृद्धी व भरभराट यावी अशी प्रार्थना करण्यात आली। गोदामाईप्रती कृतज्ञता व्यक्त करत पारंपरिक पद्धतीने हा धार्मिक सोहळा संपन्न झाला। कोपरगाव शहराला जीवनदायिनी ठरलेल्या गोदावरी नदीबाबत नागरिकांच्या मनात विशेष श्रद्धा असून दरवर्षी पावसाळ्यात नव्या जलप्रवाहाचं स्वागत जलपूजनानं करण्याची परंपरा नगर परिषदेच्या माध्यमातून जपली जाते। यंदाही या परंपरेचं पालन करत भक्तिमय वातावरणात जलपूजन करण्यात आलंय। यावेळी भाजपा कोल्हे गटाचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, नगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी गोदामाईचं दर्शन घेत शहराच्या प्रगतीसाठी व सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। परंपरेप्रमाणे आज नगरपालिकेच्या वतीने जलपूजन केलेलं आहे, कारण पावसाळ्यातलं पहिल्यांदाच गोदावरी मातेला पाणी आलेलं आहे आणि सगळ्या नगरसेवकांनी आणि प्रशासनाने गोदावरी मातेकडे अपेक्षा केली आहे की अशीच वर्षभर वावत राहून सर्व शहर असेल, तालुका असेल, त्यातले शेतकरी आणि सगळ्या नागरिकांना असाच आशीर्वाद राहू दे। शेती असेल, व्यवसाय असेल, सगळ्यांना यामुळे ऊर्जावस्थित अवस्था येऊ दे आणि आपला कृपा आशीर्वाद सर्व तालुक्यावर राहू दे अशी गोदावरी मातेच्या चरणी सगळ्यांनी प्रार्थना केलेली आहे। ज्या आता सप्टेंबर मध्ये आधी ध्वजारोहण आहे, त्याच्यानंतर पर्वणी चालू होणार आहे। त्याकरताही आपण लवकरच एक प्रशासनाची एक मीटिंग ठेवून ज्या ज्या पर्वणी राहतील, ज्यांना नाशिकला जायला जमणार नाही, त्यांच्यासाठी पण इथं गंगेत स्नान करण्याची आपण सोय करणार आहोत। मागच्याही सिंहस्ताच्या वेळी आदरणीय बिपिन दादांनी ती केली होती आणि आताही आपण ती करणार आहोत। त्याकरता लवकरच एक मीटिंग घेणार आहोत। त्याचप्रमाणे आपण प्रशासनाकडे पण आणि महाराष्ट्र शासनाकडे पण सिंहस्ताच्या अंडर आपण निधीची मागणी केलेली आहे। तो जर मंजूर झाला तर ठीक, नाही तर आपण नगरपालिकेमार्फत नागरिकांसाठी ती सोय उपलब्ध करून देणार आहोत। काल नाशिक जिल्ह्यामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तमान खात्याने वर्तवलेली होती, परंतु देवाच्या कृपेने तसं काही झालं नाही। जर समजा ढगफुटी झाली असती आणि जास्त पाणी आलं, साधारण 2 लाख क्युसेसच्या पुढे जर पाणी आलं तर ते आपल्या शहरात जातं। त्याकरिता एक प्रिकॉशन्स म्हणून आम्ही सगळे नगरसेवकांनी आणि प्रशासनाने काल इथं व्हिजिट केली। जर पाणी वाढलं तर छोटा पूल बंद करणे, ज्या ज्या प्रभागांमध्ये पाणी जातं तिथं कर्मचारी तैनात करणे, जी आपली रेस्क्यू फोर्स आहे, लाईफ जॅकेट आहे, बोट आहे, त्यांच्या जेवण खावण्याचे आणि राहण्याच्या व्यवस्था या सगळ्यांकरिता सगळी चर्चा केली। त्याचप्रमाणे संजीवनी आपत्ती व्यवस्थापनचे पण पदाधिकारी उपस्थित होते, त्यांचंही सहकार्य आपण घेणार आहोत। जर भविष्यात अशी काही आपत्ती येऊ नये, परंतु जर आलीच त्याकरिता प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे अकॅडमिक इयर 2026-27 साठी प्रवेश सुरू झाले आहेत। इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू। ऑनलाईन प्रवेशासाठी शासकीय मदत केंद्र उपलब्ध। AI ट्रेनिंग सेंटर, स्मार्ट डिजिटल लॅब, अनुभवी प्राध्यापक आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा। आजच महाविद्यालयात सकाळी 10 ते 4 यावेळी संपर्क करा। SSGM कॉलेज कोपरगाव, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड।